कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली। आता पुराचं पाणी ओसरू लागल्यानं पूरग्रस्त गावांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। हे पंचनामे संबंधित जागेचा असेसमेंट उतारा पाहून केले जात आहेत। मात्र काही ठिकाणी भाडेकरू राहत आहेत। त्याचबरोबर एका सातबारावर कुटुंबातील अनेकांची नावं असल्यानं त्यातील कुटुंबातील एकाच सदस्याला मदत मिळणार असून इतर पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। व्यावसायिक पंचनामे करत असताना मूळ भाडेकरू हा पूरग्रस्त असताना संबंधित मिळकत मालकांच्या नावानं पंचनामे सुरू आहेत। व्यावसायिक पंचनामे करत असताना मूळ भाडेकरू हा पूरग्रस्त असताना संबंधित मिळकत मालकांच्या नावानं पंचनामे सुरू आहेत। त्यामुळे खरे पूरग्रस्त हे मदतीपासून वंचित राहणार आहेत। तावडे हॉटेल परिसरातील 40 ते 50 झोपड्यांमध्ये पुराचं पाणी आल्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। या लोकांकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं हे पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची शासनानं जबाबदारी घ्यावी। तसंच पूरग्रस्तांचे पंचनामे करताना मिळकतधारक त्याचबरोबर भाडेकरू यांच्यासह शेती नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या शिवसेना ठाकरे गटानं केल्या आहेत। करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, जितू कुबडे, पोपट दांगट, विक्रम चौगुले, योगेश लोहार, सुनील चौगुले, संदीप शेटके, शरद माळी, दीपक रेडेकर आदी उपस्थित होते।